ना एकदा गुरुदेव म्हणजे खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एकदा गुरुदेव दिल्लीमध्ये होते आणि थंडीचे दिवस होते. तर रात्री असं ते फुटपाथवर जे लोक झोपलेले असतात ना त्यांना ते सगळे ब्लँकेट वाटत होते आणि एका युवकाला त्यांनी दिलं ते ब्लँकेट. त्यांनी घेतलं आणि परत गुरुदेवांना देऊन तो म्हणला की हे मला भेटलं तर ठीकच आहे, पण होऊ शकते की माझ्यापेक्षा जास्त याची आवश्यकता अजून कोणाला असेल तर तुम्ही त्यांना द्या. तर गुरुदेव म्हणे की फुटपाथवर बसलेला व्यक्ती देखील ही एक मनाची ही एक स्थिती आहे, तर त्याला काही घ्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे. मला वाटतं आज जे आपल्या महाराष्ट्रामध्ये मी म्हणेल किंवा भारतामध्ये जी स्थिती आहे सध्या आरक्षणाचा एवढा सगळा विषय आहे शिवाय किंवा अजून काय आहे, अशी जर लोकांची एक मनाची स्थिती झाली की माझ्यापेक्षा याची आवश्यकता अजून कोणाला आहे किंवा ज्याला आवश्यक आहे त्याला ते भेटलं पाहिजे, तर सगळ्यांसाठी सुव्यवस्था निर्माण होऊ शकते. आज आपण बघतोय की कुठंतरी एका धारणेने लोक भेटतात आणि जे काही वातावरण खराब किंवा दूषित होत चाललेलं आहे किंवा जातीवादाला एवढा बढावा मिळत चाललेला आहे, तर मी तुम्हाला आवर्जून सांगेल आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ह्या प्लॅटफॉर्मवर त्या जातीवादाला 1% किंवा 1 रुपयाची सुद्धा जागा नाही. आज ही खरंच आपल्या भारतासाठी म्हणजे मी म्हणेल ही गर्वाची गोष्ट आहे की एक गुरुचं जी एक दृष्टी आहे ना एवढी व्यापक आहे की इथं सगळ्यांचं आव बघत. मी म्हणेल आर्ट ऑफ लिव्हिंगचे मुस्लिम धर्माचे लोक देखील टीचर आहेत. आज मराठवाड्यामध्ये आमचा जो टीचर कोऑर्डिनेटर आहे 7 जिल्ह्यांचा ते आहे फिरोज पठाण म्हणून. जगात कुठं पाहायला भेटतोय मला सांगा तुम्ही. गुरुदेव ही जी मानवता लोकांना शिकवत आहे ना ह्याची खरंच खूप नितांत आवश्यकता आहे. आणि कुठंतरी मनाने म्हणलं पाहिजे ना, बस झालं आता किती पाहिजे, नुसतं पळणं तर सुरूच आहे वर्षानुवर्ष. मन फक्त पळायला लावतंय, ते काही थांबायला काही सांगत नाही. तर ही जी एक समजदारी आहे ना ती कुठंतरी त्या ज्ञानाने ध्यानाने येऊ शकते. लोकांना वाटतं की आनंद मिळण्यासाठी जागा बदला, देश बदला, घर बदला. बऱ्याच वेळा लोक लाईफ पार्टनर सुद्धा बदलतात आनंदाच्या भानगडीमध्ये. पण ह्या बदल करून कधीच कोणाला आनंद मिळू नाही शकत. गुरुदेव म्हणतात तुम्हाला आनंद आणि शांती जर पाहिजे असेल तर ज्ञान आणि ध्यानच देऊ शकतो. बघा आपली मनस्थिती समजा एखाद्या परिस्थितीमध्ये बिघडलेली आहे, तुम्ही गुरुदेवांच्या आवाजातलं कुठलाही एक युट्यूबवर एक मेडिटेशन लावा आणि डोळे बंद करून 10 मिनिट बसा. मी दावा करून सांगतो की 101% तुमच्या मनाची स्थिती बदललेली राहील. ही ताकद ध्यानाची. आज गरज आहे ही काळाची. दिवसातून म्हणतात 3 वेळा जर जेवण करता तुम्ही तर 3 वेळा ध्यान करायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक जेवणाच्या अगोदर 10 मिनिट अगोदर जर मेडिटेशन करून जर जेवण केलं ना तर ते अन्न हे पूर्ण ब्रह्म हे लक्षात येईल. नाही आज फक्त काय मशीन फक्त तिकडून ते ताटातून निघालं आणि मशीनमध्ये चाललंय, फक्त प्रोसेसिंग आहे, बाकी भावना काहीच नाहीये. ना त्या अन्नाचा काही सन्मान आहे ना त्याच्यामध्ये लक्ष आहे.